जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन करीत आहोत. आजपर्यंत आपण 31 भाग पाहिले. 31व्या भागात आपण पाहिलं की सारीपुत्त आणि मोगलायन यांची धम्मदीक्षा व राजा बिंबिसार याची धम्मदीक्षा. आता पुढील भाग 32 अनाथपिंडकाची धम्मदीक्षा. सुदत्त हा कोसल जनपदाची राजधानी श्रावस्तीचा नागरिक होता. या देशावर राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृहामध्ये असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता. तो राजगृह येथील श्रेष्ठींकडे थांबला होता, ज्याच्या बहिणीशी त्याचा विवाह झाला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठींकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणात तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे की काय असे त्याला वाटले. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतांना भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला व तेथे पोहोचला. आणि तथागतांनी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव त्वरितच ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने भगवंतांचा उपदेश ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून एका प्रश्नाने सुरुवात केली. कोण आहे जो आपले जीवन घडवितो आणि त्यास असे जसे वाटेल त्यानुसार चालवितो? तो कोणी ईश्वर आहे काय? कोणी सृष्टीकर्ता आहे काय? जर ईश्वर निर्माणकर्ता असेल तर सर्व प्राणीमात्रांना त्याच्या अधीन राहून निमूटपणे चालावे लागेल. कुंभाराने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. जर ईश्वराद्वारे जग निर्माण झालेले असते तर त्यात दुःख, संकट किंवा पाप कसे असते बरे? कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला असे मानावे लागेल. जर दुःख आणि पाप यांचा स्रोत ईश्वरास मानले नाही तर त्याच्याहून वेगळे आणि स्वतंत्र असे दुसरे एखादे कारण असले पाहिजे असे मानावे लागेल. आणि मग तो ईश्वर सर्व शक्तिमान राहणार नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचे मूळच नष्ट होते हे तुमच्या लक्षात येईल. तर काय ब्रह्मापासून ही सृष्टी निर्माण झाली? ब्रह्मा देखील सृष्टीचे कारण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे बीजापासून झाड उत्पन्न होते त्याप्रमाणे सर्व वस्तूंची उत्पत्ती होते. तर मग एकाच ब्रह्मापासून ह्या सर्वच वस्तूंची उत्पत्ती कशी काय होऊ शकेल? जर ब्रह्मा सर्वव्यापी असेल तर मग निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊच शकत नाहीत. आणखी असेही म्हटले जाते की आत्मा हाच निर्माता होय. तर मग त्याने सर्वच वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख हे वास्तविक सत्य आहे आणि त्यांना बाह्य अस्तित्व आहे. ते आत्म्याने निर्माण केलेले असणे कसे काय शक्य आहे? तुम्ही जर असे समजत असणार की ना कोणी सृष्टीकर्ता आहे आणि ना कोणता कार्यकारण भाव आहे, तर आपले जीवन घडविण्याचे आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे आपण जे प्रयत्न करतो त्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की ज्या वस्तू अस्तित्वात येतात त्या सर्व कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. त्या ना ईश्वर, ना ब्रह्मा, ना आत्मा किंवा ना विनाकारण निर्मित झालेल्या नाहीत. तर आमचे स्वतःचे कर्म आहेत जे बऱ्या वाईट परिणामांना कारणीभूत असतात. हे सर्व विश्व कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर म्हणजे प्रतीत्य समुत्पाद नियमावर आधारलेले आहे. आणि जे काही कारण असतात ते अमानसिक असतात.
उदाहरणार्थ, प्याला ज्या सुवर्णाचा तयार केलेला असतो तो आधीपासून अंतापर्यंत सुवर्णच सुवर्ण असतो. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया. आपण व्यर्थच्या काल्पनिक भराऱ्या मारण्यापासून लिप्त राहूया. आपण आत्मा आणि आत्मार्थपासून मुक्त होऊया. कारणाशिवाय कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही, म्हणून आपण कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे परिणाम देखील आपणास कुशलच मिळतील. अनाथपिंडक म्हणाला, भगवंतांच्या वचनातील सत्य मला समजले आहे व मी त्यास हृदयंगम केले आहे. मी माझ्या अज्ञानास आणखी दूर करू इच्छितो. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे करावी लागतात आणि विपुल संपत्ती मिळवल्यामुळे मला अनेक गोष्टींची चिंता करावी लागते. तरीही मी माझी कामे आनंदाने करतो आणि मी त्यासाठी प्रमादरहित राहून खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकरचाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्यांच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना आणि गृहस्थ जीवनाला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि परंपरागत ऐश्वर्याचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढला आहे. याप्रमाणे त्यांनी सबंध जगाला निर्वाणाचा मार्ग दाखवला आहे. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना त्यांची सेवा करून सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उद्योग यांचा मी त्याग करावा काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय. आणि तथागत म्हणाले, अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला उदात्त धार्मिक जीवनाचा आनंद मिळणे शक्य आहे. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही, ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांसाठी एक वरदान ठरतो. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गृहस्थ जीवनातच राहा. तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही अप्रमादपूर्वक राहा. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर जीवन, ऐश्वर्य, अधिकार यासाठी त्यांची जी आसक्ती असते ती त्यांना गुलाम बनविते. केवळ रिकामपणाचे जीवन जगण्यासाठी जो गृहत्याग करतो त्याचा भिक्खू होऊनही काहीही फायदा होत नाही, कारण आळसाचे जिणे घृणास्पद होय. निष्क्रियतेचे आणि शक्तीच्या अभावाचे जीवन प्रशंसनीय नसते. जोपर्यंत अंतर्प्रेरणा जागृत होत नाही तोपर्यंत तथागताचा धम्म कोणाही माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्याग करावा असे सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, कामभोग इत्यादी सुखभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागतांचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून काम करोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात आयुष्य घालवत, त्यांनी त्यात आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. आणि जर हे पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमळाप्रमाणे राहतील, जीवनसंघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती आणि समाधान हे खात्रीने त्यांच्या मनात वास करेल, यात काहीही शंका नाही. अनाथपिंडकाला जाणवले की सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट आहे, साधे आहे आणि शहाणपणाचे आहे. त्याची तथागताच्या सद्धम्मात प्रगाढ आस्था झाली. त्याने हळूहळू भगवान बुद्धांच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून
त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. जय भीम, नमो बुद्धाय.